बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ टम्म फुगलेले आप्पे. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवर. तर बघू शकता किती छान असं मिश्र डाळींचे आप्पे बनून तयार झाले आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. तर आता इथे मी 2 वाट्या इतके रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत मैत्रिणींनो. त्यानंतर आपण इथे उडीद डाळ घेतली आहे पांढरी. त्यानंतर आपण इथे मूग डाळ घेतली आहे, हरभरा डाळ घेतली आहे आणि मठाची डाळ घेतलेली आहे. तर मठाची डाळ आणि चवळीची डाळ असेल तर नक्कीच घाला. तर आता इथे बघू शकता आपण एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये हे 2 वाट्या आपण तांदूळ घालून घेणार आहोत. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तांदळाचं प्रमाण करू शकता आणि हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. तर नक्कीच करून बघा. ह्या पद्धतीचे आप्पे खूप सुंदर तयार होतात. त्यानंतर आपण हे जेवढे डाळ होत्या त्या सगळे आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघत आहात तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर कमेंट नक्की करा. तर ह्या पद्धतीने आपण सगळ्या डाळा घालून घेतल्या आणि मला थोडंसं मुगाची डाळ आवडते म्हणून मी अर्धी वाटी अजून प्रमाण वाढून घेतलं. असं 1.5 वाटी इतकी आपण मुगाची डाळ याच्यामध्ये घातलेली आहे आणि वाटी बघू शकता अगदी छोटी साईजची वाटी होती. तर आता इथे आपण छान असं भिजत घातलेलं आहे, स्वच्छ धुतलेले आहे मी तांदूळ आणि साधारण 5 ते 7 तास आपण ह्याला भिजवून घ्यायचे. तरी तुम्हाला दुसऱ्या दिवशी बनवायचे असतील तर सकाळीच हे तयार करून ठेवायचं. त्यानंतर आपण छान असं भिजून झाल्यानंतर आता हे दळून घेणार आहोत. तर बघू शकता छान असं 5 ते 6 तास भिजून तयार झालेलं आहे. आता इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि आपण हे छान असं याची पेस्ट तयार करून घेणार आहोत. तर अगदी थोडं थोडं आपल्याला हे भिजलेले तांदूळ आणि डाळ घालून घ्यायचे भांड्यामध्ये. तर ह्या पद्धतीने त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असणार तर नक्कीच सबस्क्राईब करा. त्यानंतर थोडंसं पाणी घालून घेणार आहोत आपण. पाणी आपल्याला अगदी कमी घालायचं आहे, खूप जास्त नाही. तर दळून घ्यायचे मिक्सरला. बघू शकता ह्या पद्धतीने आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर पुन्हा इथे मी सगळं दळून घेतलेलं आहे आणि मोठं पातेलं होतं त्याच्यामध्ये आपण झाकून देणार आहोत. तर साधारण 7 ते 8 तास छान असे आपल्याला हे पीठ फुलू द्यायचे. तर बघू शकता किती छान असं आपलं पीठ फर्मेट झालेलं आहे. तर ह्या पद्धतीने जर तुम्ही आप्पे बनवले तर खमंग, खुसखुशीत आणि कुरकुरीत असे आप्पे बनवून तयार होतील. तर आता आपण इथे चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेणार आहोत आणि आपल्याला अगदी थोडंसं पाण्यामध्ये सोडा घालून घ्यायचं आहे. डायल्यूट करून मग आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि आपल्याला पीठ थोडंसं फेटून हलकं करून घ्यायचं. तर बघू शकता ह्या पद्धतीने पुढे व्हिडिओमध्ये दाखवतेच मी तुम्हाला. तर बघू शकता किती छान असं आणि उन्हाळ्यात सुंदर असं हे पीठ फर्मेंट होतं. तर नक्की करून बघा. आणि आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत तर मुलांना अगदी त्यावेळी करायला तुम्ही जास्तही हे बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता. हे पीठ साधारण 2 ते 3 दिवस कसंही राहतं. तर ह्या पद्धतीने आपण पीठ थोडंसं हलकं करून घेणार आहोत. त्यानंतर इथे मी आप्पे पात्र घेतले. आप्पे पात्रामध्ये आपल्याला थोडं थोडं तेल घालून घ्यायचे आणि तेल छान गरम झालं की मग आपल्याला थोडंसं मिश्रण चमच्याच्या साहाय्याने याच्यामध्ये घालून घ्यायचे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि अगदी थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, एक कमेंट आणि शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तर बघू शकता ह्या पद्धतीने आपण थोडं थोडं मिश्रण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. तर ह्या पद्धतीने आपल्याला थोडं थोडं असं मिश्रण घालून घ्यायचे. तर तुम्ही सुद्धा करून बघा मैत्रिणींनो ह्या पद्धतीचे आप्पे. आप्पे भरपूर प्रकारामध्ये आपल्याला करता येतात. आपण गोड आप्पे सुद्धा बनवू शकतो. तर ह्या पद्धतीने छान असं आपण आप्प्यांच्या कडा सैल करून घेणार आहोत. कारण तेल असतं त्याच्यामुळे मग ते अगदी झटपट होतात आणि मग आपल्याला हे छान असं पलटून घ्यायचे. म्हणजे आपल्याला दोन्ही बाजू छान अशा शेकून घ्यायच्या आहे. आणि जर तुमच्याकडे वरून झाकण असेल तर नक्कीच झाकण ठेवा, म्हणजे पटकन सेट होतात ते. तर ह्या पद्धतीने आपण दोन्ही छान असं दोन्ही बाजूला खरपूस असं आप्पे तयार करून घेतले. तर ह्या पद्धतीचे आप्पे नक्कीच उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये करून खाऊ घाला मुलांना. मुलांना नक्की आवडतील. तर इथे मी चटणी फक्त शेजवान चटणी दाखवली आहे. तर तुम्ही कुठलीही चटणी देऊ शकता.